आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, आपला 9व्या अध्यायामधला जो विषय सुरू आहे तो आता भगवान अवधूत आणि यदुराजाच्या संवादाचा शेवटचा उत्तरार्धाचा काही भाग या 1-2 दिवसात संपेल. खरोखर परमार्थ मार्गामध्ये सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, केवळ तपश्चर्या, केवळ नामानुसंधान, केवळ एखाद्या मंत्राचं, एखाद्या ग्रंथाचं अनुष्ठान काही दिवसांपुरतं करणं, पण त्याच्याबरोबर यम नियम आणि वृत्ती सांभाळून वृत्तीमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी जे आवश्यक आहे हे सगळं आपल्याला भगवान अवधूत यदुराजाला सांगतात. खरं म्हणजे ते आपल्यासाठीच आहे. असं हे आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा जो काही अभ्यास आहे तो आपण पाहतो आहे. काल असं पाहिलं होतं आपण. कालचा मुद्दा असा होता की सापाला वाणी नाही, साप बोलत नाही, पण काही वेळेला काही विशिष्ट आवाज मात्र साप करत असतो. हे सगळं सांगत असताना भगवान अवधूत असं सांगतात की योगी, संत, सद्गुरू हे खरोखर फार कमी बोलतात, मितभाषी असतात. पण दुसरं वैशिष्ट्य, मितभाषी जरी असले तरी ते मृदू भाषी असतात. इतकं थोडं, इतकं आवश्यक योगी बोलत असतो, पण त्याच्या तितक्याच बोलण्याने, त्याच्या 2च वाक्यांनी, त्याच्या 1च वाक्याने, नवे नवे कधी कधी नुसत्या त्याच्या अंगुली निर्देशाने, त्याच्या देहबोलीतून, त्याच्या एका वाक्यातून, एका शब्दातून सामान्य जीवाचे संकल्प आणि विकल्प थांबून जातात. जो काही त्याचा प्रश्न आहे सामान्याचा, तो योगींच्या सहज बोलण्यातून संपून जातो. त्याची काळजी, त्याची भय, त्याचं चिंता सगळ्या एका वाक्यात अगदी कमी शब्दांमध्ये संपून जातात. हे त्या योग्याचं, संताचं वैशिष्ट्य नाथ महाराज सांगतात. याचं कारण काय आहे? तर शुद्ध अंतःकरण आहे त्या योग्याचं, संताचं. दुसरं, अंतःकरण अगदी, अंतःकरणामध्ये इतकी कृपा, इतकं प्रेम, इतकी दया, इतकी करुणा भरलेली असते. आणि त्या करुणेच्या, कृपेच्या बळामुळे त्याचं जे बोलणं असतं, त्याची जी वाणी असते सज्जनो, ती अतिशय मृदू, मंजूळ, कोमल, नाथ महाराज सांगतात. असा तो योगी, सिद्ध पुरुष, तो संत महात्मा बोलत असतो. आणि अवधूत असं सांगतात की त्याच्या अगदी एका साध्या एका भाषणाने, त्याच्या एका वाक्याच्या श्रवणाने, एका भाषणाने सुद्धा एकदा जर ऐकलं आपण तर कान तृप्त होऊन जातात. असा तो योगी, असा तो संत, हे विशेषत्वाने नाथ महाराज इथे बोलतात. आता हा 23वा गुरु आपल्याला ते सांगतात. या 23व्या गुरुमध्ये 2-3 प्रकार आहेत. एक सर्प सांगितला, आता थोड्या वेळाने कातीन आणि मिंगुरटी असे 2 उप त्याच्यातल्याच भागामध्ये सांगितले. तर या सगळ्यांचं निरीक्षण ते करतात आणि ते म्हणाले की खरोखर योगी जेव्हा बोलतो ना, की कान तृप्त होऊन जातात, मन शांत होऊन जातं, मन तृप्त होऊन जातं. सज्जनो, सत्पुरुषांच्या अस्तित्वाचं वैशिष्ट्य असं की ते नुसते जरी आले, नुसतं जरी त्यांना पाहिलं, नुसतं जरी त्यांच्या अस्तित्वात, त्यांच्या सहवासात आपण राहिलो ना, अकारण शांतता मिळेल, अकारण आनंद होतो. आनंद नाही झाला तर निदान ज्या चिंतेमध्ये, ज्या काळजीमध्ये, ज्या भयामध्ये आपण वावरत असतो ना, ते भय त्याच्या अस्तित्वाने, त्याच्या सहवासाने तेवढ्या काळापुरतं का होईना श्री महाराजांच्या, सद्गुरूंच्या कृपेने थांबलं जातं. आणि तिथून मग तुमच्या आनंदाचा प्रवास सुरू.
पण महाराज बोलताना एकदा काय म्हणाले ते की संतांच्या सहवासात राहा. काहीच साधन नाही केलं, नुसतं पडून, म्हणजे महाराज म्हणाले संतांच्या घरी नुसतं पडून जरी राहिलं तरी मनुष्य कुठे. आणि सत्संगाचं वैशिष्ट्य सज्जन असं असतं की कोणी कोणाला काहीही न सांगता नुसतं आपण एकमेकांकडे पाहत असतो. इतकी लोक इथे आज महाराजांचे भक्त, इतके वर्ष आपण एकत्र येतोय, प्रत्येकामध्ये इतका छान सद्गुण आहे, एकच नाही खूप आहे. तर त्यांचा हा आपण पाहूनच शिकतो. अरे बापरे, एक मौली तशा अखंड पारायण सुरू आहेत त्यांच्या, अखंड 1000च्या वर तुकाबाईंचे पारायण झालेलं एक व्यक्ती, 1000च्या वर रोज पारायण झाल्याशिवाय जेवायचंच 9 अध्यायाची पोटी मुखोद्गत झाल्यासारखीच. एक मौली त्यांचं रामानंद महाराजांचं पारायण अखंड सुरू आहे. आता हे नुसतं पाहिलं बोललं, कोणीच कोणाला काही सांगितलेलं नाही, पण आपल्या मनामधून अंतरंगातून सत्संगाच्या काही दिवसांच्या सहवासातून आतून एक प्रेरणा निर्माण होते माणसाला. इतके पारायण करतात, आपण 13 तर करावं. आणि 13 पारायणाची सुरुवात सज्जनो अशी होते, वाढत 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 जाते. अनेकांचे 113 पारायण आज झालेले. याचं कारण कोणी कुणाला काही सांगितलं नाही, कोणी काही बोललं नाही, फक्त सहज माणूस पाहतो. म्हणून सत्संगामध्ये संतांचा सहवास आहे, पण संतांच्या विचारांच्या, संस्कारांच्या, उपासनेच्या संस्कारामध्ये राहिलेल्या माणसांच्या सहवासात जरी राहिलं तर काय होतं, 10 चातुर्मास. केवळ सत्संग आहे, केवळ सत्संग. किती जन्मांचं पुण्य असेल मला सांगा. 4 महिने एखाद्या घरामध्ये रोज जप होणं, आपली इच्छा असो की नसो, 4 लोक माझ्या बाबतीत सांगतो, 4 लोक आपल्याकडे जपायला येणार म्हणजे आपल्याला अभिनयासाठी का होईना माळ घेणं हा ते मला माझं सांगते बरं, हे माझं घ्यावंच लागते, होतेच. आणि मला सांग, महाराजांनी इतकं सुंदर, महाराजांच्या बरोबर सेवेकरी मंडळी होती. महाराजांची जुनी जीप होती, कमांडर नावाची जीप नवीन आली होती तेव्हा महाराजांसाठी शिष्याने घेतली. आणि मग त्याच्यात समोर ड्रायव्हर विनायकराव मामा, त्यांच्या डाव्या बाजूला महाराज, मागे 3 सीट असायचे आणि त्याच्या मागे 2 सीटसाठी जागा असायची. ती सगळी मागचं सीट तर सगळं ते महाराजांची पेटी, हे ते आलेल्या वस्तू प्रावरण यायच्या. मधल्या 3 सीटमध्ये 4 जण बसायचे. आणि मग ते त्याला की महाराजांचं गाडी सुरू झाली की प्रत्येकाची माळ सुरू झाली पाहिजे. महाराजांचं सुटलं. एका शिष्य सेवेकराला विचारलं, अरे सगळं, थोडी गाडी पुढे गेली, महाराजांच्या लक्षात, महाराज पाहत, त्यांना काय आरसा पाहायची गरज नाही, काही नाही, अंतर्ज्ञानी असल्या, मागे कोण काय करता याची पूर्ण जाणीव असलेल्या एका प्रिय शिष्याला महाराज म्हणतात, अरे तुझं जप सुरू आहे का? हो म्हणे महाराज. अरे माळ तर दिसत नाही. महाराज समोर पाहत आहे, तो मागे बसलेला आहे. माळ तर नाही म्हणले तुझ्या हातात. नाही माझं महाराज मनातल्या मनात जप चालू. बापरे, हे उत्तर इतकं कॉमन आहे. नाही माझा की नाही माळ्यावर जपच होते पा, पण माझा जप सुरू असतो. बापरे म्हणलं, पायाच पडायचं यांच्या. ताबडतोब पाद्यपूजा तीर्थ घ्यावं. विना माळेचा जप आपला माळ घेऊनही होत नाही. हो, माळ घेतलं तरी कुठलं तरी काम आठवतो काहीतरी, यांचं माळेशिवाय. महाराज म्हणले, अरे असं नाही, आता माझ्या गळ्यातली काढून घेतले. महाराजांनी स्वतःची माळ दिली, माळेवर कर म्हणले. आणि पुढे एक जे बोलले ते मला तुम्हाला सांगायचं, त्याच्यासाठीची हे सगळी प्रस्तावना होती. महाराज म्हणाले, हातात जी गोष्ट असेल ते काम माणूस करतो. तुम्ही घेऊनच पहा एकदा, नुसती एक मस्त कोवळ्या वेळूची एक वेताची छडी हातात घेऊन तर पहा तुम्ही. एक 5-10 मिनिटात कुठेतरी मारावीच वाटते. चाकू जर असला तर सफरचंद सापडलं तर बरं, आणि सफरचंद चाकू दिसला की कापल्याशिवाय आपण राहतच नाही. महाराज म्हणाले, हातामध्ये जर काठी घेतली ना, कुणाला तरी मारावंच वाटेल म्हणाले. तसं माळ घेतल्यानंतर नाम घेतल्याशिवाय आपण राहू शकणार नाही. म्हणून त्याचं महात्म्य, हे साधन आहे, हे सत्य आहे, पण त्याच्याशिवाय साधनाशिवाय नाही. तसं शरीर हे परमार्थाचं, प्रपंचासाठी जरी दिलं तरी परमार्थाचं साधन आहे, म्हणून त्यालाही जपणं तितकंच गरजेचं आहे. परमात्म्याने ते आपल्याला दिलंय, ते शेवटच्या श्वासापर्यंत ते शरीर जसं तसं त्याला देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग नामासाठी कसा करता येईल सज्जनो, ते महत्वाचं. विषय आपला सुरू होता की त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचा सहवासच इतका आनंदाचा असतो, त्या योग्याचा, सत्पुरुषाचा, सज्जनो. त्याचं कारण आहे की अंतःकरण खूप शुद्ध आहे. आणि पुन्हा पुन्हा ते सांगतो की एकदम साधे कपडे स्वच्छ एका दमात होत नाही. अंतःकरण
इतक्या अनेक जन्माचं ते आहे, इतक्या अनेक जन्माचे मलिन संस्कार त्याच्यावर झाले, ते एका जन्मातल्या अर्ध्या जन्मात कसे होतील? ते आता तर कळायला लागलं की ते स्वच्छ करावं. एकदम नाही होणार, पण एकदम होणार नाही म्हणून दूतच राहायचं नाही, जाऊ द्या गोळाचं तसंच राहतं असं म्हणून चालणार नाही. रोज रोज अखंड त्याला नामाच्या संस्काराने ते धुणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा शुद्ध होतं सज्जनो, तेव्हा त्या योगाचं शुद्ध झालेलं अंतःकरण, आणि अंतःकरण शुद्ध झालं रे झालं, किती करुणा, ते प्रेम. पुन्हा पुन्हा नम्रतेने सांगतो सज्जनो, परमार्थामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक प्रामाणिकता, दुसरं सत्य, आणि तिसरं प्रेम, निस्वार्थ प्रेम. प्रेमाशिवाय परमार्थ होऊच शकत, प्रेमाशिवाय परमार्थ होणं शक्य नाही. आणि त्या प्रेमाची अतिउच्च कल्पना महाराजांनी स्पष्ट सांगितली. ते नातं कोणतं असं, ते प्रेम कोणतं आहे? माय लेकरामध्ये ज्या प्रेमाची विशुद्धता आहे, त्या प्रेमाचीच अपेक्षा सद्गुरुनाथ आहे. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. त्या प्रेमाला मोलच नाही. त्या एका प्रेमापोटी काय काय करू शकतो, किती त्याने खाली यावं, याची अनेक उदाहरणं भागवतात सकल संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून त्या सत्पुरुषाच्या सहवासात राहिल्यानंतर ते म्हणाले, पुढे एक सूत्रनाथ महाराज सांगतात की ज्याचं मन खरोखर परमार्थाकडे लागलं नाही, काल जर आपण पाहिलं, ज्याचं मन खरोखर परमार्थाकडे लागलं, त्याला घरादाराची चिंताच राहते. माझं घर असावं. त्या ताई आता उद्या संभाजीनगरहून येणार आहे, मी तुमची सगळ्यांची भेट करून देतो. त्यांच्या समोर मला सांगतात नाही म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की अत्यंतिक सामान्य परिस्थिती असलेली तुम्ही पाहिली सोनालीचं, की त्या माऊलीला नाम घेता घेता असं आतून स्फुरण आलं की अरे महाराजांना घर नव्हतं, मग आपण घर करण्यासाठी कशासाठी मरमर करायची? आहे ना, फिरायचंय, आनंद आहे, जप करायचा 13 तास. मग हे ज्ञान ज्यातून येतात. म्हणून ते म्हणाले, खरा परमार्थ ज्याला साधायचा आहे ना, तर ते म्हणा स्वतःच घर करण्याची आशा धरून विनाकारण प्रयास करूच नाही. आणि विनाकारण प्रयास तुम्ही नाही केले तर ते आपोआप देतात. हे दुसरं वैशिष्ट्य. आदरणीय महाराजांनी एकदा ग्रहदान केल्यानंतर पुन्हा ग्रहदान केल्यानंतर पुन्हा विचारच नाही. त्या पिशाच्याला ते म्हणले, अरे माझं घर मी दान करून मी तुझ्या घरात कशा? ते पिशाचे म्हणले, माझ्या घरात राहू नका, माझ्या घरात राहू नका. महाराजांच्या ज्या क्रमांक 2च्या वहिनी राधा वहिनी, त्यांना दादी म्हणायचे, दादी वहिनीनं ते पिशाच लागलं. मग ते प्रगट झालं. महाराजांनी ते हनुमानाचे हनुमान कवचाचे पाठ सुरू केले आणि ते पिशाच बोलायला लागलं वहिनीच्या मुखात, हे माझं घर आहे, तुम्ही माझ्या घरात राहू नका. महाराज म्हणले, त्याला म्हणले, अरे बाबा माझं घर दान केलं, मी तुझ्या घरात निघतो म्हणले. दुसऱ्या दिवशी दुसरं किरायाचं घर महाराजांनी साकार करण्यात पाहिजे. काय खरा परमार्थ करणाऱ्याने घराच्या मागे विनाकारण त्याच्यात वेळ घालू नये. म्हणाले याचं कारण असं की संसारच जर नाशवंत आहे तर घर त्याच्यापेक्षा जास्त नाशवंत आहे, हे नाथांना इथे सांगायचं. पुढे म्हणाले, स्वतःच घरदार जरी झालं तरी ते दुःखालाच कारण होतं. नाथांचा स्वतःचा अनुभव आहे, सकलांचा हा अनुभव आहे. म्हणून ते म्हणाले, फार त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याच्यासाठी सोपं सूत्र महाराजांनी सांगितलं की हौशेने प्रपंच करणाऱ्याला 24 तासही कमी पडते, त्याला 28 तासाचे वेळ द्यावा लागतो, तरी त्याला पुरणार नाही. खरा प्रपंच करण्यासाठी 4-5 तास पुष्कळ जाईल. आणि त्याच्यासाठी सूत्र आधी बसा नामाला, मग पहा कामाला. हे जर सूत्र पाहिलं तर 4-5 तासात तसाच प्रपंच सहज त्यांनी होऊन जातो. आणि ते नामाला लागण्यासाठी पुन्हा आपल्याला यावं लागतं संकल्प काढायला. ज्याचा संकल्प झाला त्यांना त्या नामाची गोडी, त्या नामाची संख्या, त्या नामाची गुणवत्ता 100% कळालेली आहे. 100. नांदेडमध्ये 52 लोकांनी 13 कोटीचे संकल्प सोडले. संभाजीनगरमध्ये 75 लोकांनी 13 कोटीचे संकल्प सोडले. आणि पुण्याला तिकडे मिळून असून 25-30, म्हणजे आज संख्या चालू 125, माफ करा 150, 250 पर्यंत गेली. नांदेडमधलीच अजून काही लोकांना आपल्याला जाऊन भेटावं लागलं. दुसरी एक पर्वणी अशी आहे की परवा 4 तारखेला श्री महाराज इथे उपासनेला आहेत आणि 5 तारखेच्या कार्यक्रमाला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी 22 वर्षानंतर येत आहेत. पहिल्यांदा 22व्या चतुर्मासाला श्री महाराज खेरड्यावरून येत आहेत. तेव्हा ज्यांचे कोणाचे 13 कोटीचे संकल्प राहिले असतील, महाराज जर येत आहेत
आणि महाराजांना आल्यावर जर अजून 10-20 लोकांनी सांगितलं महाराज आम्ही तुम्ही आले म्हणून 13 कोटीचा संकल्प सोडतो आणि तो करून घ्या, तर महाराजांना किती आनंद होईल. किंवा ते एवढा वेळ आपल्यासाठी या वयात खर्च करून येतात महाराज, तर त्यांना किती आनंद होईल. ही एक सूचना आज पुन्हा एकदा गुरुवारी आपण आज उद्धृत करूया. सज्जनो, हे सगळं सांगत असताना नाथ महाराज सांगतात की या घराच्या स्थावर जंगमाच्या सगळी इस्टेट सांभाळताना माणूस माती करता, दगडा करता, लोखंडा करता, कशाही साठी भांडणाला तयार होतो, जवळच्या माणसाला तयार होतो. आणि हे आपल्याला आयुष्यात नाही करायचं. म्हणून योगी सुद्धा ते म्हणाले ना, मग योगी कसा वागतो. शेवटचा टप्पा सर्पाच्या गुरुत्वाकडे जाताना की सर्प स्वतः घर तयार करतो, वाळवीने केलेल्या घरामध्ये तो जाऊन राहतो. काम झालं की बाहेर तो पुन्हा जाऊन बसतो. निरासक्त असतो त्या बाबतीत. आता तुम्ही म्हणाल निरासक्त मी त्याला निरासक्त, त्याची वृत्ती आहे ते काही मानवी बुद्धीच्या पातळीवर विचार करून झाले, पण तो तसा राहतो. तसं योगी सुद्धा देहाचा, घराचा, कशाचाही अभिमान न धरता भाड्याच्या घरात राहून सदा सर्वदा आनंदामध्ये राहतो. त्याचं उत्तम उदाहरण सकल संत, त्यातही विशेषतः समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज. एकदा 1920 ला गुरुदान केलं, तर 1979 पर्यंत नवे नवे आज तागायत रामानंद महाराजांच्या मंदिरातच मी राहतो. महाराजांना विचारलं आपण कोण, आपण कुठे राहता. माझं नाव प्रल्हाद मुकुंद काळे, मी साखरखेड्याला रामानंद महाराजांच्या मंदिरात राहतो. ते जे एकदा सांगितलं ते आज तागायत किती सत्य आहे मला सांगितलं, किती सत्य. असं आपल्याला कुठे कायम करायचं, हाही विचार साधकांनी मनात ठेवावा. हा देह तर सगळ्यांचा जाणारच, पण देह म्हणजे आपण नाही हेही सत्य. मग जे कोणी आपण आहोत त्याला आपण कायम कुठे ठेवणार आहोत आणि ते ठेवण्याचं साधन काय, हा सगळा परामर्श देण्यासाठी ते सद्ग्रंथ. म्हणून सापासारखं योगी संत महापुरुष सद्गुरू राहत असतात. हाच विषय नाथ महाराज थोडासा पुढे जाऊन अजून समजून सांगण्याच्या दृष्टीने साधकाची अवस्था कशी असावी, साधकाची वृत्ती कशी असावी म्हणून 2 उदाहरणं ते घेतात. एक भिंगुरठी आणि एक कातीन. कातीन म्हणजे आपण ज्याला पोळी असं म्हणतो. त्या दोघांचं तत्वज्ञान सांगत असताना पहिली एक गोष्ट आपण जी आपल्या लक्षात आहे, पण पुन्हा एकदा उद्धृत नाथ महाराज करतात की योगी योगी हा शब्द आपण इतक्या वेळेला ऐकला. योगी म्हणजे सिद्ध पुरुष. सिद्ध पुरुष कसा असतो, तो अगदी भगवंतासारखा बनलेला असतो, भगवंतच असतो असं नाथ महाराज सांगतात. तर भगवंताने एवढी सृष्टी निर्माण केली आणि तिच्यापासून मात्र तो अलिप्त राहतो. त्या परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली तरी तो त्या सृष्टीपासून अलिप्त राहतो. तसं योग्याचं स्वतःच कधीच घरदार तो बांधत नाही आणि असलं तरी त्याचं ममत्व त्याच्याशी राहत नाही का. म्हणजे आदरणीय बाबा म्हणजे कस्तुरे किंवा महाराज, बाबांनी सुद्धा कधीच घर बांधलं शेवटपर्यंत आणि शेवटी तर आश्रमामध्येच ठेवलं. मला चतुर्वेदेश्वराजवळ जायचं, मला चतुर्वेदेश्वराजवळ जायचं, तिथेच देह ठेवला आणि पुन्हा काहीच. जे काही जमलं होतं त्याच्यात कधीच ममत्व नव्हतं. पैसा कधी आपण साठवावा ही वृत्तीच नसणं, पैसा आपण कमवायचाच नाही. थोडा डोळे लावून आपण आपल्या बाबतीत विचार करावा, एवढं कठीण. मला फार आश्चर्य वाटतं. महाराज असो किंवा बाबा असो, दोघे मावस भाऊ आपल्या लक्षात यावं म्हणून सांग. काय असतील ते वामनराव किंबोने की ज्यांच्या पोटी हे 2 मुली आल्या, एक मंदाकिनी आणि एक गंगामाय. गंगामायच्या पोटी हे 4 बाबाजी, गोपाळदादा, प्रल्हाद महाराज, पुरुषोत्तम बाबा, हे 4ही संत महात्मेच. पण काय झालं, एका वटवृक्षाच्या खाली दुसरी दिसत नाही. तसे बाबाजींनी म्हणले अगं हा मोठा होणार आहे, माझं कार्य संपलं, मी चाललो. गोपाळदादाही गेले. प्रल्हाद महाराज खूप मोठे झाले, त्यांच्या आश्रयाखाली पुरुषोत्तम भाऊ राहिले. काय असेल एक आई 4 महापुरुषांना जन्म देते, म्हणजे तिचं पुण्य काय असेल. दुसऱ्या मंदाकिनीबाई, त्यांच्या पोटी हा जन्माला आलाय आदरणीय बाबा. हा महापुरुष, ते 4 महापुरुष, केवढी पुण्य सज्जन हो. लक्षात घ्या, एका घरामध्ये एका आई बाबांच्या पोटी अशा कन्या जन्माला येतात, त्यांच्या पोटी असे 5 पुत्र येतात आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या 100 वर्षाच्या काळात
भारतामध्ये आता असे संत महात्मे निर्माण होण्यासाठी आईची कूस तयार नाही का, असं मनामध्ये येत. देवभक्त राष्ट्रभक्त कसा निर्माण होणार, आणि तो झाल्याशिवाय राष्ट्र आणि देवभक्त वेगळा नाही. सर्वे सुखीन संतु सर्वे संतु निरामया, या भारतीय तत्वज्ञानाला अनुसरून जगामध्ये प्रेम राहावं, हे तत्वज्ञान सांगणारी आपली सर्वे सुखीन संतु. असं होण्यासाठी कुठेच त्यागी पुरुष महापुरुष निर्माण होत नाही, आणि ते होण्यासाठी हा सगळा प्रपंच सिद्ध. कुठेतरी अशी उत्तम आई उत्तम बाबा निर्माण होण्याची गरज आहे. पुन्हा पुन्हा हे सांगण्यासाठी गरज आहे की आपल्या घरामधल्या मुला मुलींवर हे संस्कार करण्याची फार गरज असेल. तेव्हा विषय असा सुरू होता की योगी म्हणजे सिद्ध पुरुष, तो भगवंतासारखाच असतो आणि घरावर ममत्व नाही शेवटपर्यंत, आणि काहीच अडत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना की पैसा कमवावा ही वासनाच नसेल, काय त्या आईच्या उदरामध्ये गर्भसंस्कार झाला असेल नाही का. या दोघांनाही कधी पैसाच कमवावा नाही, प्रसिद्धी तर दूरच राहील, कधीच कमवला, पण त्यांना कधीच पैसा कमी पडला नाही. एक सूत्र लक्षात घ्या, मनापासून जी गोष्ट तुम्ही त्यागता ना, ती परमात्मा तुम्हाला इतकी भरभरून देतो. जिजीबाईने आयुष्यभर साडीचा मोज ठेवला, आज 100 साड्या रोज आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. पाहत राव माणसाने साक्षीत्वाने की काय काय ऐश्वर्य आहे, काय महात्म्य. कोणी हिरव्या काठाची, कोणी पिवळ्या काठाची, कोणी जरीची, काय 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 किती सुंदर साड्या असतात. पण तिन्ही मोह म्हणून एक सूत्र ठेवायचं की न मागे तयाची रमा होय दासी. हे जे सांगितलंय किती सत्य आहे. पण थोडा आपल्याला एकदम नाही जमणार, पण थोडा तरी त्याग आपण करण्याचा प्रयत्न करा, मनाला थोडा आवर घालण्याचा. एकदम ब्रेक दाबून जमतं का नाही, हळू दाबलं तर चालेल. एक तर ऍक्सिलेटरच वाढवते, म्हणजे मग ब्रेक कमी दाबावा, नाही तर हॉर्न नाही वाजवायचा, ब्रेक नाही दाबायचा, गाडीचे टायर खराब करायचे, आपल्या मनाला त्रास करून द्यायचा, आणि मग वयाच्या 32व्या वर्षी चालले श्रीराम समर्थ फोटोवर. इतका मनाचा त्रास करून देतो. ते म्हणाले ते ममत्वच नाही, आसक्तीच नाही, कधीच आसक्ती नाही. तरीही जीवन आनंदी असू शकतं का? हो. कुणाच्या जीवनाकडे पहा, जिजीमाय, प्रल्हाद महाराज, बाबा, मोठे, काय जीवन. त्याच्यानं खरंच ना आपल्याला असं निदान आतापर्यंत नाही जमलं, आता याच्या पुढे तरी आपण जमवण्याचा प्रयत्न करतो. नको, कमी नको इतकं. प्रश्न असा आहे की ममत्व नसल्यामुळे संत महात्मा, तो योगी, तो सिद्ध पुरुष त्या घरामध्ये अडकत नाही, प्रपंचामध्ये अडकत नाही, आसक्तीमध्ये अडकत नाही. आणि आसक्ती नसली ना की खूप आनंद असतो. जे लोक चहा दूध कॉफी घेत नाही ना, त्यांना सकाळी उठल्यावर प्रश्नच पडत नाही. ज्यांना आमच्यासारख्या वाईट सवय, उठल्याबरोबर चहा पाहिजे, तळमळ हो तची आहे तुझा तूची साबरी चहा, बस एवढं पद आपल्याला. पहा ना, एक गोष्टीचा त्याग जे लोक करतात, सकाळी उठलं ब्रश केले की त्यांच्या कामाला आनंद, बॅक ऑफ द माइंड सुद्धा नसतं की सकाळी उठल्यावर ते घ्यायचं. आणि आसक्तीमध्ये गुंतलेल्या झोपायच्या डोळे उघडायच्या आधी झाला की नाही, बापरे, तोपर्यंत डोळेच उघडत. ज्यांना भेटी लागतो, न लागायला काय झाला, इंजेक्शन मधून बघा, काही सूत्र नाही, यांना भेटतो. आणि तुम्ही लाडवू नका त्यांना, काय भेटलो खूप चहा करत. भगवंताने आपल्या शक्तीने ब्रह्मांड रचले, त्याचं कारण असायचं सज्जनो की त्याच्यापाशी तेवढी शक्ती होती त्या परमात्म्याची, आणि त्या परमात्म्याने त्या शक्तीने हे ब्रह्मांड रचलं. आता फार सुंदर नाथ महाराज सांगतात की या विश्वाची निर्मितीविषयी सुंदर कथा नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज म्हणाले की त्या भगवंताने स्वतःच्या क्रियाशक्तीने, प्रयत्ने, जे म्हणतात ना की भारतीय तत्वज्ञान संतांची चरित्र समाजाला आळशी बनवतात, त्यांनी नाथ भागवत, त्यांनी समर्थांचा दासबोध, त्यांनी ज्ञानेश्वरी, त्यांनी तुकारामांची गाथा अवश्य वाचा. परमात्मा सुद्धा अखंड कार्यरत असतो. त्या भगवंताने हे संपूर्ण ब्रह्मांड, नाथ महाराज सांगतात. आणि नाथ महाराज म्हणजे केवळ साधू संत तर ते होतेच. आत्ताच्या मुलांना जर सांगायचं असेल तर
अतिशय चांगले थोर समाजशास्त्रज्ञ होते. परवाचा विषय थोडसा तुम्हाला सांगतो की ज्ञानाचे मुख्य दोन प्रकार, प्रधान मार्ग दोन आहेत ज्ञान मिळवण्याचे. एक विज्ञान आणि दुसरा आहे आत्मज्ञान. या विज्ञानाचा, ज्याला आपण सायन्स इरा असं म्हणतो किंवा विज्ञान युग असं म्हणतो, याचा काळ किती आहे? साधारण 14व्या शतकापासून 500, 600, 700 वर्ष, इतका तर नाहीच, 500च वर्ष, ज्याला आपण सायन्स इरा असं म्हणतो. काय आहे विज्ञानामध्ये? विज्ञान तुम्हाला भौतिक जगाचं ज्ञान, दृश्य स्वरूपामध्ये जेवढं काही आहे त्याचं ज्ञान. दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते जीवनाशी, नित्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आणि त्याच्यापासून या देहाला भौतिक सुख खूप मिळतं, म्हणून ते फार पटकन समजतं, ते जास्त अपील होतं. कोण? विज्ञान. पण देहाला मिळणारा सुखाचा जो भाग आहे तो तुम्हाला समाधान देऊ शकत नाही, तो तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, तो तुम्हाला देह सुख देतो. पण नुसत्या देह सुखाने मनुष्य खऱ्या अर्थाने आनंदी किंवा समाधानी बनतो. मग ते समाधान, ज्याला आपण शाश्वत म्हणतो, पुन्हा एक शब्द भारतीय तत्वज्ञानाने वापरला, शाश्वत समाधान, आणि त्याला पौर्वात्य लोक म्हणतात ऍब्सोल्यूट सॅटिस्फॅक्शन. ते मिळवण्याचा मार्ग अध्यात्म, परमार्थ भारतीय तत्वज्ञान सांगतं. आत्मज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचा मी, खरा मी कोण आहे. विज्ञानाचा अभ्यास केलेला कोणत्याही जगातल्या कितीही विद्वान माणसाला तुम्ही विचारलं तर तो म्हणेल मी कोण? हा देह म्हणजे मी, याला सुख मिळालं म्हणजे मला सुख मिळालं. पण असं होतं का? नाही. हात दुखायला लागला तरी तुम्ही सुखी आहे. नाही, डोकं खूप दुखायला, ऍसिडिटी झाली, हार्ट पेन्स होतात, चेस्ट पेन होतात, तुम्ही सुखी आहात? नाही. मग तुम्ही देह आहात का? नाही. मग हे विज्ञान सांगतं का? नाही. याचं ज्ञान विज्ञानामध्ये एक नाही. मग हे ज्ञान देणारच हे ज्ञान आहे, त्याला आत्मज्ञानच म्हणतात. आणि आत्मज्ञान, तू कोण आहेस, तू कुठून आलास, तुला कुठे जायचंय, तुला काय मिळवायचंय, ते कुठून मिळणार आहे, हे सगळं जे भारतीय तत्वज्ञान, वेद, शास्त्र, उपनिषद सांगतं, त्याच्यातून आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि त्या आत्मज्ञानाचा सर्वोच्च अभ्यास केलेले जे सकल संत आहेत, त्यातले एक संत, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, आदरणीय तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ही सगळी आत्मज्ञानी मंडळी. त्यांनी शोध घेतला आणि हे सगळं सोप्या भाषेत गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की अहो, आम्हाला खूप वेळ होता, मग त्या वेळेचा उपयोग आम्ही खरं सुख शोधण्याचा केला. मला त्या सुखाचा शोध लागला आणि त्या सुखाच्या समाधानाचा मार्ग मला कळला, आणि तो मार्ग आहे अखंड भगवंताचे नामस्मरण किंवा त्याच्या अनुसंधानात, म्हणजे त्याच्या स्मरणात. याने सुखाची प्राप्ती होते. किती किती म्हणून त्यांनी करावं. जसे विज्ञानामध्ये सायंटिस्ट आहेत, त्यांनी मानवी जीवन सुखी होण्याचं, भौतिक जीवन सुखी होण्यासाठी खूप विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, मला सांगा, एका क्लिकवर आपण कुठल्या कुठे जातो. अमेरिकेतल्या भावाशी आज आपण इथून छान बोलू शकतो, त्याला पाहू शकतो. तंत्रज्ञानाचं विकसन आहेच आहे. पण जितके जितके शोध लागत गेले तितका तितका माणूस असमाधानी होत गेले, आणि त्याचं हे असमाधान कमी करण्याचं काम वेगळे सायंटिस्ट करतात. त्या सायंटिस्टचं नाव आहे संत, आणि ते संत तुम्हाला सगळा मार्ग जीवनाचा दाखवतात. मानवी जीवनामध्ये कितीही पैसा मिळाला, कितीही प्रतिष्ठा मिळाली, तुम्हाला नोबेल पारितोषिक विज्ञानामध्ये मिळालं आणि समाजशास्त्रामधलं भारतरत्न, विश्वरत्न जरी मिळालं, तरी तुम्ही गाढ याच्यावर बसल्यानंतर तुम्हाला समाधान असेल की नाही याची गॅरंटी. संतांच्या बाबतीत त्यांची खाण्यापिण्याची आवड होती, त्यांच्या प्रपंचाची आवड होती, त्यांची सामाजिक स्थिती सुद्धा भयानक होती. तुकाराम महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं. ज्ञानेश्वर माऊलीला आयुष्यभर त्यांची मौंज होऊ शकली. वयाच्या 9व्या वर्षी पैठण मधल्या तत्कालीन वैदिक ब्राह्मणांनी ज्या आशेने ते पैठण मध्ये गेले होते की आपलं व्रत बंद होईल, तिथून लौकिक अर्थाने निराश आली होती. पण निराश न झालेले निवृत्तीनाथ ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताई, ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती सुधावे समाधान, म्हणून त्या पैठणमधून पुन्हा बाहेर पडले. पुन्हा व्रतबंधाचा कधी हट्ट धरला नाही, पण व्रतबंधाच्या पुढचं आत्मज्ञान वयाच्या 21व्या वर्षी जगाला देणारा, आणि जो जे वांछील तो ते लावं इतके आघात सहन करून सांगणारा 21 वर्षाचा महान तत्वज्ञानी संत महात्मा या महाराष्ट्रात आळंदीला आपल्याला पाहायला.
हे महाराष्ट्राचं आपलं सगळ्यांचं केवढं भाग्य. म्हणून नाथ महाराज सांगतात की तो भगवंत जो आहे तो आपल्या क्रियाशक्तीने हे ब्रह्मांड रचतो. आणि सार या पुढचं त्यांना जे सांगायचं त्याच्यामध्ये काय असतं, ती कुंभारीण असते ना, ती कुंभारीण काय करते, एक आळी आणते आणि ती आळी अशी धरून ती तिच्या याच्यामध्ये आणून ठेवते, खोपटामध्ये. ती आळी इतकी घाबरलेली असते त्या कुंभारीण नावाचा एक प्राणीच बरं का, छोटा. ती कुंभारीण त्या आळीला धरून आणते आणि तोंडात धरून आल्यामुळे ती तोंडात धरून आलेली आळी इतकी घाबरलेली असते की तिला तिच्या त्या खोपट्यामध्ये ठेवल्यावर सुद्धा ती आळी घाबरून अखंड ध्यान त्या कुंभारणीचं करते. आणि ती आळी त्या कुंभारणीचं अखंड ध्यान करता 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 ती आळीच कुंभारीण होते. किंबहुना अजून एक सुंदर उदाहरण सांगतो, दृष्टांत सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते छान. छान कसे, आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो म्हणून. प्रचंड ऊन सगळीकडे, मोठा आंब्याचं झाड डवरलेलं आणि भरपूर आंबे त्याला आलेले आणि शाखा लागले, म्हणजे आता काढायला तयार झालेले. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली तो माळी त्या सगळ्या आलेल्या आंब्यांचं रक्षण करतो. आणि ते रक्षण करत असताना एक संवाद झालेला. त्या पाडाला आलेल्या कैऱ्या त्या माळ्याला म्हणतात, अरे आम्हाला आंबा पाहिजे. त्या म्हणाले, तो माळी म्हणतो, थांबा, थोडस थांबा, एक 8 दिवस थांबा, मग तुम्हाला उतरतो. नाही म्हणले, आम्हाला आत्ताच पाहायचं आहे. ते म्हणले, तसं नाही पाहता येणार. बरं म्हणे, थोडं थांबा. 4 दिवसांनी आंबे उतरले. त्या सगळ्या कैऱ्यांना त्यांनी घेतलं आणि जी बोललेली कैरी होती त्या कैरीला म्हटले, आता थांब, फक्त तुला एक 10 दिवस थांबा लागेल. या गवताच्या खाली मी तुला ठेवतोय, फक्त गवत बाजूला वरकून पुन्हा विचारू नको मला आंबा पाहिजे. आणि 10 दिवस त्या सगळ्या हिरव्या कैऱ्या खाली छान गवत घातलं, वरून घातलं. उन्हाळ्याचे दिवस, टिनाच्या रूम मध्ये आंबे पिकायला घातले. 10व्या दिवशी सगळं गवत काढलं. त्या सगळ्या कैऱ्यांचे पिवळे मग सुंदर आंबे झाले होते, कैरी राहिलीच नव्हती. आता विचारायला कोण राहणार आहे? तसं साधकाने त्या सद्गुरू सांगतील त्या सगळ्या संस्कारांच्या, त्या उपासनेच्या खाली निमूट पडून राहावं. सारखं विचारू नये असं, मी झालो का, मी झालो का. आणि मग आपण सारखे करीती तात्काळ, त्याची काळ वेळ नाही. ती काळ वेळ नाही म्हणजे 10 दिवस त्या आंब्यांना त्या गरम उष्णतेच्या काळात स्वतःला झाकून घ्यावं लागतं. बीज कसंही असलं, कसंही टाका, पण त्याला त्या मातीच्या खाली उन्हामध्ये जावं लागतं. आणि मग केव्हा तरी मृग नक्षत्राचा पाऊस येतो आणि मग ते आडवं तिडवं कसंही पडलेलं जमिनीखाली बी असलं तरी अंकुर मात्र वरच आहे, नाही का. पण त्या अंकुर येण्यासाठी त्या बीजाला त्याच्या खाली झाकून घ्यावं लागतं. ते सगळे त्रास, हा सगळा तपश्चर्येचा भाग. महाराज एकच वाक्य म्हणाले, जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंताकडे जाता येणार नाही. भगवंताचं दर्शन, जगाकडे पाठ फिरवणं किती अवघड आहे मला सांग. आत्ता एक फोन येऊ द्या, संध्याकाळच्या चित्रपटाचे तिकीट काढले, मन लागेल, जायचंय आपल्याला संध्याकाळी पावभाजी खायला. किती धाव घेतो मन जगाकडे. नाही, तुमच्यासाठी 5 साड्या घ्यायच्या, बहिणीचं लग्न ठरलं, अरे वा, नाथ भागवत बाजूला, मुकुंदमुळे बाजूला. किंवा मुकुंदमुळे जरी फोन आला की तुम्हाला ब्लेझर घ्यायला बोलवलं, केव्हा भागवत संपेल असं मुलांच्याही मनामध्ये. आपण सगळी सामान्य जगाकडे पाठ फिरवणं किती अवघड आहे. आसक्ती जी सांगितली ना त्यांनी सज्जनो, पण नामाने सगळं. नाम हे इतकं मोठं सूत्र सज्जनो. फक्त एक आहे की त्या नामाचा नित्य अभ्यास मनापासून रोज थोडा थोडा. महाराज काय म्हणाले, तुम्हाला खूप काम आहे ना, मग असं करा, रिकामा वेळ, व्यर्थ गप्पा गोष्टी दौडू नका, रिकाम्या वेळात नाम घ्या. आणि सज्जनो, रिकामा वेळ शोधायला गेलं तर घरी सकाळी उठल्यापासून ब्रश केल्यानंतर चहाची वाट पाहेपर्यंत आपण काय करतो, आणि चहाला किती वेळ होतो हे मी तुम्हाला काय सांगतो. आमच्या घरी तर लवकर मिळतो, त्याच्यामुळे एकच माळ माझी. आपण लोकांचं सांगू नये, पण एक विषय की मला सांगायचं होते की किती छोटे छोटे गॅप आपल्याला मिळतात. सचिन कसा पटकन एक गॅप मध्ये टाकून देतो, तर तिकडे मध्ये टाकून दिलं, झाला एक रन, झाला एक रन, तशी झाली एक माळ, झाली एक माळ. असं सज्जनो आपल्याला करायचं. आणि ते म्हणाले की हा भगवंत स्वतःच्या क्रियेशक्तीने हे ब्रह्मांड निर्माण करतो. जशी ती कुंभारीण माशी
त्या आळीला आणते, ती आळी त्याचं ध्यान करते. सांगायचा उद्देश नाथ महाराजांना आहे की ती आळी जसं त्या कुंभारणीचं अखंड ध्यान करून कुंभारीनच होऊन जाते, तसा हा जीव आहे ना, या जीवाने जर आयुष्यभर भगवंताचं ध्यान केलेलं तर याच जन्मी, याची देही, याची डोळा तो भगवंत होऊ शकतो. हे सांगणारे कोण आहेत? नाथ महाराज. ते खोटं बोलतील का? ते किती मोठे आहेत, त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभव, त्यांची करुणा सगळ्यात नाही. मला प्राप्त झालंय ते ज्ञान, मला ते समाधान प्राप्त झालं, माझ्या लेकरांना या सगळ्यांना ते मिळावं ही संतांची सगळी होत. म्हणून ते म्हणाले की जीवानी जर अखंड द्या. म्हणून महाराज काय म्हणाले, तुम्ही कसेही असा. काय महाराज, तुम्ही कसेही असा, यामध्ये आपण सगळे आलो. पण भगवंताच्या नामाला सोडू नका. आज नाही तर उद्या हा तुमचा हात मी रामाच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. हे महाराजांचं, आपल्या बापाचं, आपल्या मायबापाचं जर अभिवचन आहे, तर त्या अभिवचनाला आपण चुकवावं का? त्याची तरी आपण खात्री करा. रोज हे वाक्य आठवावं की अरे महाराजांनी काय. म्हणून मी म्हटलं ना, महाराजांचं खरं चरित्र जर असेल तर बोधवचन पाठ करणे आणि त्याचं चिंतन करणे. पाठ याच्यासाठी की चिंतन करायचं की अरे मी कुठे, किती वर्ष झाली, अनुग्रह घेऊन किती वर्ष झाली, जप करून किती वर्ष झाली, किती वेळ मी नामामध्ये रंगलोय का? आज मला सांगा. आजपर्यंत आपल्यापैकी कोणी असेल तर खरोखर त्याला मी मनापासून वंदन करतो की नाही, मी नामामध्ये रंगलो. आज नाम घेताना किंवा शाळेची वेळ चुकली मला कळलीच नाही, असं कधीच झालं. नामाची वेळ कायम चुकलेली, प्रपंचातल्या कामाची वेळ आपण कधीही चुकलो. इतका परमार्थ सोपा आहे का महाराज? असं नाही. पण म्हणाले थोडं का होईना, हे इतकं कळकळीने महाराजांना सांगण्याचं कारण काय की माझ्या लेकरांनी केव्हा तरी एखादं वाक्य मनापासून ऐकावं. आणि माझ्या आई बाबांना हे आवडत नाही, आपण तसं वागू नये. हे जसं आपली मुलं करतात तसं आपण सद्गुरूंच्या बाबतीत का करू नये? हा सगळा अट्टहास, हा चातुर्मास साधी गोष्ट नाही. मला काय सांग, आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लेकरांना महाराज आज 22 वर्ष झाली नामस्मरणाच्या या चातुर्मासावरती घेऊन जातात. या 1 जानेवारीच्या गुरुवारी आपल्या गुरुवारच्या सामूहिक उपासनेला 25 वर्ष त्यांच्या कृपेने, कोणीच, तेच प्रमुख आहे, ते सगळ्यांना घेऊन चालतात. कोणी आले नाही आले सगळ्यांना चला 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 यावर उपासनेला या. महाराज सांगत कधीच ते रागवले. एखादा माणूस कंटिन्यू उपासनेला येत नसला, महाराज देहात असतानाची गोष्ट सांगतात, तेव्हा म्हणायचे काल तुम्ही उपासनेला आला होतात ना, त्या माणसाला काही म्हणण्याला करायचं, उद्या येतो म्हणून. कसं बोलावं म्हणजे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य कटू असतं, ते प्रियम ब्रूयात कसं होईल, गोड बोलून कसं होईल, असं होतं. तुम्ही काल उपासनेला नव्हतात, उद्या तुम्ही उपासनेला या. आणि खरं सांगतो महाराज वाट पाहतात, किती वाट पाहतात आणि किती प्रेम करतात. तर या 4 तारखेला हे 22 चातुर्मास कसे झाले हे पाहायला स्वतः महाराज केरड्यावरून येत आहेत. 4ला संध्याकाळची उपासना, संध्याकाळचं भजन, संध्याकाळचे रात्रीची शेजारती, 5 तारखेची काकड आरती, नंतर महाराजांचा अभिषेक, महानैवेद्य, महाप्रसाद हा 5 तारखेला सगळ्यांना ठरलाय. म्हणून 3, 4, 5, 6 नवे हे 2 तारखेला एकादशी आहे, त्या दिवशी 25 तासांचा आपला जप आहे. तर 2 तारखेला सगळ्यांनी 3 तारखेच्या सकाळची 7 पर्यंत आपल्याला इथेच जपासाठी राहायचं. 25 तासांचा आपण पहिल्यांदा 25 तासांचा चातुर्मासातला एकादशीचा जप करणारच होतो. याचं कारण सगळं पुन्हा सांगतो ना, हे नाम घट्ट व्हावं, या नामावर आपलं प्रेम बसावं, या नामाची आपल्याला सवय लागावी. आणि या नामाने होणार काय, तर पहिल्यांदा ज्याची चिंता आपल्याला आहे प्रपंचाची, त्यांनी किती छान, किती कल्पनेच्या बाहेर. मला सांगा आपण महाराजांचं काय करतो असं, पण आजपर्यंत मला सांगा आपल्या सगळ्यांच्या प्रपंचात महाराजांनी किती कल्पनेच्या बाहेर गोष्टी बदलल्या. मग आपण व्यवहारात कृतज्ञता पाहतो की नाही यांच्याकडे गेलो होतो, यांनी आपल्याला साडी दिली होती, यांना आपण कधी द्यावी, आपल्या मनात येतं की नाही, व्यवहार दृष्ट्या योग्यच आहे. हा जर व्यवहार आपण करतो तर त्यांनी इतकी वर्ष आपल्याला सांभाळलं, संपूर्ण शरीर चांगलं दिलं. एक चक्कर तुम्ही लाईफ केअरला, एक चक्कर अश्विनीला मारून पहा, कारण काल दोन्हीकडे मी जाऊन आलो दुसऱ्यांना भेटायला. झालीच नाही लग्न, काय करणार, काय तगमग होते, चेस्ट पेन सुरू झाल्या, काय करणार तुम्ही. ईसीजी येईपर्यंत डॉक्टरच्या चेहऱ्याकडे, बरं डॉक्टर लोक सांगत नाही ईसीजी कसा आला, आपण डॉक्टरच्या चेहऱ्याकडे पाहावं, तो आपल्या चेहऱ्याकडे पाहतो, पण पटकन सांगत नाही की ऍबनॉर्मल किंवा नॉर्मल. ऍबनॉर्मल असेल सांगतोच, पण नॉर्मल असेल तर लोक डॉक्टरही सांगत नाही. तोपर्यंत मनाची होणारी अवस्था, आणि तेव्हा होणार नाव महाराज 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 महाराज.
चांगला योगा, चांगला योगा, चांगला. तेव्हा ना, आणि मग आठवते कुंती, अखंड दुःख दे, पण अखंड दुःखातच मनापासून ना. महाराज म्हणले ते मी तुम्हाला देतो, तुमची सगळी दुःख मी सांभाळ, फक्त नाम घ्या. म्हणून ते म्हणले तुम्ही कसेही असा, नामाला सोडू नका. आणि मग पुढे म्हणतात आवडीने भावे हरिनाम. आवडीने भावे ते म्हणजे आता येणारच नाही, आवड नाहीच आहे तुम्हाला, कारण आवड नामाची नाहीच आहे, आवड प्रपंचाचीच आपल्याला. सज्जनो, त्या कैरीसारखा आंबा आपल्याला व्हायचंय, किंवा त्या आळीसारखं आपल्याला कुंभारीण व्हायचं. नवे नवे या जीवाला भगवंताचा अखंड या जन्मामध्ये स्मरण. बरं, त्याच्यासाठी काहीच लागत नाही, अखंड अनुसंधानासाठी वेगळं काहीच नाही. प्रत्येक कर्म त्यांना सांगून करणं, अखंड त्यांना आपल्या प्रपंचामध्ये सांगत राहणं, करत राहणं, म्हणजे त्यांचं स्मरण राहतं. आणि त्या स्मरणाने हळूहळू अखंड अनुसंधान होतं. आणि त्या अखंड अनुसंधानाने नाथ महाराज सांगतात ती अवस्था आपल्याला येईल का? निश्चित येईल. का? नाथ महाराज सांगतात म्हणून. पुढे म्हणाले, ज्याला आपण कोळी म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये ज्याला कातीन असं म्हणतात. कातीन तरी काय करते? स्वतःच्या मुखातून लाळ टाकते आणि त्याचं जाळं तयार करते, आणि त्याच जाळ्यात ती खेळत एकटी. पुन्हा ते जाळं स्वतःच्या स्वतः आवरून घेते. त्याप्रमाणे भगवंत ही सगळी सृष्टी निर्माण त्यांनी केली, आणि सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर शेवटी कालांतराने ती स्वतःमध्ये त्यांनी सामावून घेतली. आता नाथ महाराज सांगतात की योग्याने स्वतःचं घर बांधू नये असं म्हणतो, पण भगवंतांनी तर सृष्टी निर्माण केली, आणि योग्याने घर बांधू नये हे कसं आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. तेव्हा नाथ महाराज म्हणाले की मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो, त्या परब्रह्माने, त्या परमात्म्याने, त्या नारायणाने ही सृष्टी, हे ब्रह्मांड कसं निर्माण केलं. एकोहम बहुस्यामी, परमात्मा शांत बसलेले होते, एकटेच होते, कोणीच नव्हतं. विश्वाची निर्मिती, ब्रह्मांडाची निर्मिती झालेली होती. आणि त्या परब्रह्म परमात्म्याला एकटं बसलेले असताना एक स्फुरण आलं, म्हणजे एक आठवण आली. तर असं वाटलं, एखाद्या रविवारी आपण एकटेच असतो घरी, असं होत नाही, पण कधीतरी झालं छान, तर काहीतरी स्फुरण येतं. आता बायको घरी नाही, काही नाही, आपण आपले मस्त छान माळ घेऊन जपाला बसावं असं वाटतं. आणि ते माळ घेता घेता, स्मरण करता करता एक अजून वेगळं काहीतरी स्फुरण येतं, आतून असं वाटतं काहीतरी करावं. तसं तो परब्रह्म परमात्मा नारायण एकटाच होता, आणि एकटाच असल्यामुळे जसं आपल्याला, आपण आपला जन्मभर व्याप वाढवतच राहतो. एकटे रूमवर राहत होतो तेव्हा एक बॅग, आपले 5-7 कपडे, 2-4 चपला, 1-2 शूजचे जुळे होते. विवाह झाला, चपलांची रांग वेगळी, शूजची रांग वेगळी, सॉक्स वेगळे, बेडशीटची संख्या वेगळी. हळूहळू कसा व्याप आपल्या दोघांचा वाढत राहतो. सज्जनो, मुळात हे सगळं कुठून आलंय? त्याच्यापासून आलंय, त्या परमात्म्यापासून. हे काहीच चुकीचं नाही. त्या परमात्म्याला तो एकटा होता, आणि त्याला एकट्याला करमे ना, म्हणून एकोहम बहुस्यामी. त्याला म्हटलं यार एकटेच आहे, आपण काहीतरी वाढवलं पाहिजे, एकट्याला करमे ना. म्हणून त्या परमात्म्याने हे विश्व निर्माण करायचं ठरवलं. आता मोठा माणूस आहे, तो घरची कामं करतो का? घरी तरी साधे काही नसलेले पुरुष घरात काम करतो, तर परमात्मा स्वतः काम करेल का? म्हणून त्या परमात्म्याने काय केलं की कुठलीही सामुग्री न घेता, कुणाचीही मदत न घेता, हे सगळं ब्रह्मांड, हे विश्व त्यांनी कसं निर्माण केलं. नाथ महाराज सांगतात, त्याच्या अंतर्यामी जी माया राहत होते, त्या मायेला फक्त त्यांनी आठवण केली. माया महाशक्ती, परमात्म्याची जी शक्ती आहे तिला महाशक्ती, मूळ माया, महामाया असं म्हटलं जातं. त्या मायेची त्याला फक्त आठवण झाली. म्हणजे काय झालं? आपल्या मनात एक विचार आला, नेक्सॉन घ्यावी का ही घ्यावी, का हाय रायडर घ्यावी, का टाटा पंच घ्यावी, हुंडा सिटी घ्यावी, असा विचार जर आपल्या मनामध्ये आला, दुसऱ्या क्षणी विचार येतो की ती 27 लाखाची आहे, 27 लाखाची प्रोव्हिजन कशी करायची. लगेच तर FDR म्हणा, SIP म्हणा, आपल्याला आठवतात. तसं परमात्म्याने स्मरण केलं की आपल्याला खूप आपल्या जवळ हे विश्व निर्माण करायचं. हे त्याच्या लक्षात आलं की त्याची शक्ती म्हणजे ती मूळ माया, त्याचं स्मरण तिला झालं, त्या शक्तीचं स्मरण झालं. आणि त्या शक्तीचं स्मरण झाल्यानंतर ती माया, महामाया क्षुब्ध झाली, आणि तिच्याकडे त्यांनी फक्त पाहिलं, सगळ्या SIP कडे पाहिलं, सगळ्या FDR कडे त्यांनी पाहिलं. त्या मायेकडे पाहणं, त्यालाच
काळ असं म्हणतात. परमात्म्याने त्या महाशक्तीकडे, त्या मायेकडे पाहणं याला काळ असं म्हणतात, असं नाथ महाराज सांगतात. तिथून काळाला निर्मिती म्हणजे सुरू झालं ना, विश्व निर्मितीच्या कार्याला सुरू झाली त्या क्षणापासून तिथून काळ निर्माण झाला. तोपर्यंत काळ, कारण हा एकटाच होता परब्रह्म, विश्व नव्हतंच, फक्त परब्रह्म परमात्मा ही या विश्वाला चालवणारी आताच्या भाषेतली जी कॉस्मिक एनर्जी, जे चैतन्य आहे ते फक्त एकटंच होतं. आणि त्याला असं वाटलं की विश्व नाही, मी एकटा नाही, मला करमत नाही, मला खूप जण पाहिजे. म्हणून त्यांनी या विश्व निर्मितीसाठी महामायेचं स्मरण केलं. महामाया समोर आली आणि ईश्वर मायेचं वैशिष्ट्य असं की त्याचीच आहे ना ती, त्या परब्रह्माची, त्या परमात्म्याची ती शक्ती महामाया. नाथ महाराज सांगतात तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती भगवंताच्या अंगाखांद्यावर खेळते, पण त्याला स्पर्श होऊ दे. काय विलक्षण असेल, काही गोष्टी आकलनच म्हणजे होणं अवघडच आहे, त्याला त्या याच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. आणि नाथ महाराज सांगतात की या अलिप्ततेचा विलक्षण खेळ फक्त तो नारायण, तो परमात्मा जाणू शकतो, की ती त्याच्या जवळ असते पण त्याला स्पर्श करते. काय वैशिष्ट्य असते की ती महाशक्ती आहे, तिला विश्व निर्माण करायचंय, पण ती कुणाची आहे आणि कुणाच्या अधीन आहे. आणि मग त्या या महामायेने एक 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 गोष्ट निर्माण सुरुवात केली. या सृष्टीची विविधता जर आपण पाहिली, काय सुंदर. मला सांगा, साधं अगदी आपल्या जवळचं ठिकाण मी तुम्हाला सांगतो, अंदमान निकोबार. अंदमान निकोबारच्या त्या राधानगरीच्या बीचवर तुम्ही जाऊन बघा. हा काय समुद्र आहे तो. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की काय परमात्म्याने हे निर्माण केलंय आणि मी किती यत्किंचित. दरवर्षी तीर्थयात्रा पर्यटन कशासाठी करायचं सज्जनो? स्वतःच खुजे पण लक्षात, नवे स्वतःचा अहंकार कमी करण्यासाठी. तुम्ही जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात मोठ्या पर्वताच्या समोर तुम्ही राहा, खूप मोठी नदी, तिचा प्रवाह वाहतोय, एक मोठं टनेल, एक जम्मू काश्मीरचं अटल टनेल म्हणून तुम्ही पहा, त्यातून प्रवास करणार. एवढं या परमात्म्याने निर्माण केलं. आपल्याला आधी नरेंद्र मोदींचंच कौतुक वाटतं आणि करण्यासारखं एवढे मोठे टनेल्स निर्माण करणं, एवढे मोठे सुंदर रस्ते निर्माण करणं हा मानव करतो, तर त्याच्या पुढचा हा परमात्मा सज्जन हो. नाथ महाराज सुंदर दृष्टांत देतात, म्हणाले की त्या महामाया त्या परमात्म्याच्या अंगाखांद्यावर खेळत असते, पण त्याला स्पर्श देखील करत नाही. हे कसं आहे म्हणाले, तर त्या पाण्यामध्ये ती कमलिनी वाढते ना, संपूर्ण पानांनी ते सगळं पाण्याचं पात्र झाकून टाकते. जिकडे तिकडे आपल्याला ती पर्णकुटी सगळी पानं दिसतात. खाली पाणी आहे पण ते पाणी दिसतच नाही. तसं त्या सच्चिदानंद स्वरूपाला झाकून ठेवलेलं त्या मायेने. आणि त्या मायेचं आवरण बाजूला केल्याशिवाय आपल्याला तो नारायण, तो परमात्मा दिसत नाही. ती माया या विश्व निर्मितीचं कारण आहे. तो परमात्मा त्याच्या अधीन ती आहे. पण ते म्हणाले की परमात्म्याचं वर्णन करताना नाथ महाराजांनी सांगितलं, किती सुंदर सांगितलं की तो भगवंत, तो परमात्मा, तो नारायण किती अद्वितीय आहे, किती गुणातीत आहे. कुठल्याच प्रकारचा त्याच्यात भेद नाही. आता आपल्या लक्षात येत त्याच्यात भेद नाही म्हणजे काय. नाथ महाराजांनी त्याच्या पुढचं ज्ञान आपल्याला सांगतात 5 मिनिटात. 3 प्रकारचे भेद सांगितले. एक सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद, असे 3 भेद असतात. आता सजातीय भेद म्हणजे कसे? आता आपण सगळी मंडळी इथे बसतो, आपण सगळे मनुष्य आहोत, मनुष्य प्राणी आपण सगळे आहोत. पण प्रत्येक जण कसा वेगवेगळा आहे नाही. प्रत्येकाचं रूप, रंग, स्वभाव, वृत्ती सगळं वेगळं आहे. सगळे एकच मनुष्य असून सुद्धा त्यांच्यामध्ये भेद आहे. हा सजातीय भेद झाला. मनुष्य आहे, वृक्ष आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, हा झाला विजातीय भेद. आणि माझ्याच या मनुष्य देहामध्ये हा माझा हात, हे माझे कान, हे माझे डोळे, हे माझं नाक, हे माझे पाय, हे एकाच मानवी शरीरातले वेगवेगळे अवयव यांचा जो भेद आहे याला स्वगत भेद असं म्हणतात. आणि हे 3ही भेद नाथ महाराज सांगतात भगवंताच्या ठिकाणी भेद नाही, तो गुणातीत आहे. पुढे म्हणाले असे भेदांचे 3ही प्रकार भगवंताच्या ठिकाणी नाही. खरोखर अत्यंत अभेद असा तो भगवान नारायण म्हणाले. आणि पुढे म्हणाले मनरहित संकल्पाने, थोडंसं अवघड आहे पण थोडं लक्ष दिलं लक्षात की मनरहित संकल्पाने प्रकृती आणि पुरुष उत्पन्न होतात. आणि ते जेव्हा निर्माण होतात तेव्हाच तो ईश्वर असा जाणला.
थोडा सिद्धांताचा भाग आहे, हरकत नाही, जेवढं लक्षात येईल तेवढं ठेवा. पण त्या ईश्वराच्या अस्तित्वाची किंवा त्या ईश्वराच्या स्वरूपाची संकल्पना नाथ महाराज अशा प्रकारे, आणि जो त्या भगवंताला जाणतो, नवे नवे त्यांनी त्या भगवंताचा सहवास, त्या भगवंताचं अस्तित्व, त्या भगवंताची संवाद साधला, तीच व्यक्ती, तीच महान व्यक्ती, तोच महान संत आपल्याला भगवंताविषयी कसं. नाथ महाराज हे तसे ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत. एवढं साधन केलेला हा महात्मा, इतके भगवंतावर त्यांनी ऋण करून ठेवले की भगवंताला ते फेडण्यासाठी 12 वर्ष नवे नवे. आजही नाथषष्ठीला भगवंत तिथे शेवटची घागर टाकतात. परवाच नाथषष्ठीला सगळ्या वर्तमानपत्रांमधून तो पेपर फोटो आला होता की शेवटची घागर अमक्या अमक्या व्यक्तीला टाकली आणि घागर हौद, श्रीखंड्याचा हौद भरून वाहला. काय भारत देश, काय महाराष्ट्र, काय मराठवाडा आहे विशेषतः, जी संतांची भूमी आहे. त्या संतांच्या भूमीत सज्जनो आपल्याला राहायला मिळतं, जिथे आपला वास आहे. अनेक गोदावरीच्या ठिकाणी आपण फार भाग्यवान आहे. पुन्हा नम्रतेने सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, त्या भाग्याची कल्पना आपल्याला अजूनही आहे. थोरल्या महाराजांसारखा म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांसारखा सत्पुरुष सांगतात की माझ्या भाग्यासी नाही नीती, तू भेटलासी जगत, आता कळेल तैशा रीती, उद्धार गती करी माझी श्री. महाराज तुम्ही मला लाभलात, खरंच माझ्या भाग्याला खरंच मिती नाही, पण हे रोज मनोमन आपल्याला अंतःकरणाला स्पर्श होऊन जाणवलं पाहिजे. नाही, खरंच माझ्या भाग्याला मिती नाही. आणि कायम लक्षात ठेवा, महाराजांच्या समोर आपण उभं राहिल्या, महाराज खरोखर मी तुमच्या लायकीचा, तुम्हाला मुलगा, तुमची मुलगी म्हणण्याच्या लायकीचे आपण आहोत का, याचा विचार त्यांच्या चरण कमलावर डोकं ठेवताना रोज करावा. म्हणजे आपल्या अवगुणांची जाणीव, आपल्या अवगुणांची एकदा जाणीव झालेली सज्जन हो, की मग ते अवगुण कमी करण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण दुर्दैव असं असतं, अज्ञान असं असतं की त्या अवगुणांची आपल्याला जाणीव. मग ती अवगुणांची जाणीव होण्यासाठी सुद्धा महाराजांनी एक सूत्र सांगितलं, आणि ते सूत्र आहे तुम्ही नाम. नामाची पहिली पायरी असेल की तुमचे अवगुण कळतील. आणि अवगुण कळल्यानंतर आप्पा नेहमी म्हणायचे, मला फार चांगलं आप्पाने फार सुंदर सांगितलं. आप्पा म्हणायचे, परमात्म्याला काय मागावं, त्याच्यासमोर हात जोडून राहा, माझ्यातले दोष काढून टाक, माझ्यातले दोष कमी कर, माझ्यातले अवगुण कमी कर, आणि माझ्यातले सद्गुण वाढ. त्याचा अर्थ मला नीतिमान कर, मला सदाचरणात. आणि मग सज्जनो, जेव्हा तुम्ही सदाचरणात राहा, नीतीने राहा, तेव्हा थोड्या साधनात तुमची जास्त प्रगती होईल. आणि नीती न सांभाळता साधन केलं, हळूहळू, पण त्याची सूत्र महाराजांनी सांगितले. बस बघा, त्याची सूत्र हीच सांगितले की मी नीतिमान राहा. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि नाथ महाराजांनी आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग दुःखाचा, तुमच्या प्रतिकूलतेचा प्रसंग तुमच्या आयुष्यात आल्यानंतर कोणत्या सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनाकडे, त्या प्रसंगाकडे पाहावं, याच्यासाठी नाथ महाराजांनी एक सुंदर अभंग लिहिला. हा अभंग आपल्या अंतःकरणावर करून ठेवावा, अशी आपली नित्याची प्रार्थना आपण घेऊया. श्री आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे, आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ
तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक आहे संचिताचे, संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेच्याचा नाश आहे, नाश आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.